ऐका, तुमच्या पण बाबतीत असं कधी झालं आहे का? करायला गेलो एक आणि झालंच एक. अगदी फसला, एवढा फसला की मी पुन्हा असा कधी विचार पण करू शकणार नाही की हे पुन्हा मी करून. तुम्हाला किती आवडतो हे मला नाही माहिती, पण मला जराही आवडला नाही. अगदी कविशला पण आवडला नाही आणि जिद्द त्याचीच होती की मम्मा मला तू जांभळाचं आईस्क्रीम करून दे. तर म्हटलं ठीक आहे चालेल, एवढंच जिद्द करतोय तर मग आपण देऊया. अगदी चांगलाच पदार्थ मागत होता, काय वाईट मागत नव्हता. म्हणून म्हटलं देऊया. म्हणून मी बाजारातनं जांभळं घेऊन आली. ते पण त्याच्या सांगण्यावरनं, म्हणजे अगदी जिद्द करून त्याने जांभळं घ्यायला लावलेली मला की जांभळं घेच आणि मला आईस्क्रीम करून देच. म्हटलं ठीक आहे बाबा, एवढंच बोलतोस आहे तर मी देते तुला आईस्क्रीम करून. म्हणून मी ही जांभळं घेतली, त्यांना स्वच्छ धुतलं, कट केलं, त्यामध्ये भाजलेलं जिरं, साखर, थोडंसं मीठ, काळं मीठ आणि काय टाकलं, हां, लाल तिखट आणि थोडासा लिंबाचा रस, एवढं सगळं टाकून ते छान असं ब्लेंड करून घेतलं. त्यानंतर माझ्याकडे नव्हत्या चहाचे कप असतात ना तसं, किंवा कुल्फी मेकर असतं तसं काहीच प्रकार नव्हता. म्हणून मी हे 2 छोटे-छोटे डब्बे शोधून काढले आणि त्यामध्ये हा जांभळाचा पूर्ण पल्प घातला आणि स्टिक नव्हत्या म्हणून चमचे टाकले आणि हे ठेवलं फ्रीझरमध्ये. त्यामध्ये पण त्याची घाई, "मम्मा झालं का? मम्मा झालं का? मम्मा झालं का?" झालं. अरे म्हटलं फ्रीझरमध्ये आईस्क्रीम करायला ठेवलं, एवढ्या लवकर कसं होणार? पण नाही, घाई तर खूप मरणाची होती. म्हटलं ठीक आहे चालेल. तर त्याने नंतर झालं जे काय 3-4 तासाने सेट झालं आणि ते काय त्याने जे खाल्लं आणि "शी मम्मा हे काय आहे?" म्हणून म्हटलं मी पण खाऊन बघितलं. पण खरं सांगू मलाही हा प्रकार नाही आवडला. म्हणजे अगदी रीलमध्ये जे सांगतात वॉव खूप सुंदर झालं असं, पण मला पर्सनली नाही आवडला हा प्रकार. कदाचित काही लोकांना आवडत असेल, पण तो जांभळाचा जीभ जाड करण्याचा जो काही प्रकार असतो, तो जांभूळ खातानाच मजा येते. म्हणजे जांभूळ खा आणि लोकांना चिडवा, "हे बघ माझी जीभ जांभळी झाली." तिथपर्यंतच तो छान आहे. अगदी जांभळाचा आईस्क्रीम नाही खाऊ शकत, कारण तो जीभ फार जाड केली. कदाचित मी काहीतरी चुकीचं केलं असेल, पण मी सुद्धा रील बघूनच हा प्रकार केलेला होता. पण नाही, माझा तर फसला. अगदी खूप चांगलाच फसला. तुम्हाला आवडत असेल तर बघा. चला, बाय.